रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर आजचा हा आपला दुसरा दिवस आहे. आज आपण सगळे एकत्र आलेलो आहे आणि सर्वांनी पाण्याचे बॉटल हे आणलेले आहेत आणि काठी आणलेली आहे. दाखवा तुमच्या काल ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पाण्याची बॉटल आणि तुमची दाखवा काठी आणलेले आहेत. आता आपण डोंगरावरती चाललो आहे, जाणार आहे. आणि ज्या काल ग्लास शिंदे भाऊने जे ग्लास घेऊन ठेवलेले आहेत ते ग्लास आपण आता घेणार तिथून आणि वरती डोंगरावर जाणार आहे. चला तर मंडळी या ठिकाणी ग्लास आहे. हे ग्लास आता आपण काढलेले आहेत आणि ते ग्लास घेऊन आता आपण वरती चाललो आहे डोंगरावरती. पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी या ग्लासचा आपण वापर करणार आहोत. आज इथे चंद्र लागला हो का? हा चंद्र इथं मावळतोय. आता हा डोंगर असल्या कारणाने हा इथं आपल्याला थोडासा दिसतोय, पण जर आपण वरती गेलो डोंगराच्या वरती तर हा चंद्र आपल्याला डोंगराच्या पलीकडं पूर्ण दिसेल. आता हे डोंगराच्या आड तो गेलेला आहे. आता या ठिकाणी चंद्राचा अस्त आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी पूर्वेकडे पाहिलं तर असा नजारा दिसतोय. उजेड काय अजून म्हणावं तसं आलं नाही, छोटासा उजेड दिसतोय. तसं आपण पाहतात या ठिकाणी आम्ही ग्लास ठेवलेला आहे आणि या ग्लासामध्ये आता पाणी ठेवलं आहे पक्ष्यांसाठी. आता पाण्याचा कलर लाल का झाला तर ग्लासामध्ये दगड टाकला आम्ही, कारण ग्लास इकडे तिकडे पडू नये म्हणून. आता पुढच्या ठिकाणी निघालो आता आम्ही. हे बघा या ठिकाणी दुसरा ग्लास या ठिकाणी ठेवतोय. दुसरा ग्लास ठेवलेला आहे. पक्ष्यांना जाईन का आतमध्ये पक्षी? एवढ्या आतमध्ये या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. दुसऱ्या पक्षासाठी दुसरा ग्लास इथं ठेवलेला आहे. आता पुढे निघतोय आता आम्ही. हा असा नजारा आता रोजच बघायला भेटन. माहीत झालं पक्ष्यांना. बघा अजून या ठिकाणी अजून एक रस्त्याला ठेवायचं पाणी. या ठिकाणी एक ठेवलेलं आहे. ते रस्त्याने येतात ना ते. हां, आणि आपल्याला जाता येईल. बाटल्याच बांधू वर बाटल्या बांधायचे. बघा या ठिकाणी अजून एक ग्लास ठेवलेला आहे. वर असे इथं बाटल्या बांधायचे ते काकू. आता आपण प्रयत्न केला. पुढच्या वेळेस कसं काय होतं त्याला सगळी आयडिया नाही. आणि थोडं धान्य बी आणू. शिंदे सरकार पुढं चाललेले आहेत. हे झाड आहे ना सगळ्यांना नंतर आपण हे बांधू. बाटल्या आणू मोठ्या मोठ्या, त्याचं हे करून बांधू. ते थोडं फोकसमध्ये घेतोय आम्ही काय. पुढे या झाडाची ठेवा आता, म्हणजे सांडलं तरी पाणी झाडांना होईल. नाही आता आपल्याला हे करायचं ना आपल्याला, त्याला आता लगेच नाही ठेवायचं. काळी आपलं वळंगण असं नाही करायचं. हा दगड घेतला, दगड घेतला. हां आता या ठिकाणी अजून एक ग्लास ठेवण्यात आलेले आहे. हे शिंदे सरकारने सगळे ग्लास ठेवलेले आहेत. किती झाले? 4 ग्लास झाले ना? 4 ग्लास झाले. अजून या ठिकाणी 3 ग्लास आहेत. हे नंतर ठेवू आपण. ओके चालेल. झाडांच्या कडेला. हां मित्रांनो, आता आम्ही 3-4 ठिकाणी पाणी भरलेले ग्लास ठेवले आहेत. आता बाकीची जुनी झाडे आहेत आपण लावलेली अगोदर, त्यांना आपण आळे करू आता, म्हणजे जेणेकरून त्याची सुरक्षितता जास्त वाढेल. हे पहा मित्र, आता आमचे दोन्ही मित्र हे ह्या झाडाला, हे वडाचं झाड आहे
तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त लावलं होतं. तू दगड दे ना, दगड तिथला तू दगड दिसतो समोर. तर ठीक आहे. तर ह्या झाडाच्या बुंद्याला इथं असं आळे करतात आता. काय ते बनवून घेतलं पाहिजे. माझं एक छोटं खोरं आहे पण ते गावाला नाही. छोटं असतं ना असं कापा 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 होते. काय देऊ? हां, खाली दगड येऊ लावले खाली देतो येतं. हे जांभूळकर जे आमचे मित्र आहेत ते मुळातच एक माळी आहेत. ते माळी काम करतात त्याच्यामुळे त्यांना झाडांचं हे जे जास्त जमतं आहे. त्यांनी बघा खालून दगडी घेतल्यात त्या झाडाला आळे करण्यासाठी. पण ते त्यांचं थोडंसं जरा ते आता आपण त्याला आहे ना खालून वरती फेकले त्यांनी दगडी. जाळी करू आणि या ठिकाणी असं घेऊन यायच्या वर नंतर गोल असं आळत करतात ते. आणि त्याला सपोर्टला खालच्या साईडला उतार असल्यामुळं तर नीट व्हावं यासाठी खालून दगडी घेतले काही. हा बघा असं आळं करतात ते. हा दगड फिरवा थोडासा गोल इकडचं, मोठा दगड थोडंसं फिरवा, मोठा मोठा. हा असं, हा घ्या पुढं त्याला असं असं असं. हा बघा एक नंबर असं आळं केलं दोघांनी मिळून. मी पण आहेच म्हणायला. हां, आणि त्याच्यावरती ना काय करू, पाणी टाकू, पाला पाला, म्हणजे पाण्याचं बाष्प कमी होईल. त्या साईडून थोडं खोदू म्हणजे पाणी इकडे उतर. हां हां, उतर संपूर्ण जागा मोकळी केली पाहिजे जरा. ह्या साईडनं खोदलं ना म्हणजे पाणी हां. या साईडला. कारण आता हे गार्डनचं जे करायचं आहे ते आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. पण सगळ्यात जास्त माहिती हे जांभूळकर आमचे मित्र आहेत त्यांना जास्त माहिती आहे. कारण ते स्वतः माळी काम करतात ते अनेक वर्षापासून. हो का. आता हे आमचे मित्र जांभूळकर झाडाला असं आळे केल्यानंतर पाणी टाकतं ते असं झाडाच्या बुंद्याशी, जेणेकरून ते मुळापाशी जाईल. चला आता दुसऱ्या झाडापाशी जाऊया. त्याला जरा कागद हे टाका त्यात, मग ते बाष्पीभवन नाही होणार त्याचं. पालापाचोळा दे इकडं. थोडा पाला झटकून टाकायचा तिथं, म्हणजे बाष्पीभवन होणार नाही त्याचं, म्हणजे होईल पण कमी होईल. आता शिंदे सरकार या ठिकाणी दुसऱ्या झाडापाशी हे जांभळी झाड आहे इथं गेलेले आता. तिथं आळं करतात हे बघा. आता या झाडापाशी असं झाडाच्या बुंद्याशी पाणी टाकल्यानंतर तिथं आळं केलं आहे, पाणी टाकलं आणि तिथं त्या ठिकाणी वरती पाण्याच्या वरती परत पाला टाकला, जेणेकरून पाण्याचं कमीत कमी बाष्पीभवन होईल. आणि या ठिकाणी शिंदे सरकारने या झाडाला एक आळे केलेले आहे. आता तिथं पाणी टाकायचं आहे आणि ते दुसऱ्या झाडापाशी आळे करायला गेलेले आहे. आता या ठिकाणी या जांभळी झाडाला आळं केलं आहे आणि त्याला आता पाणी घातलेलं आहे. झाडे ना यायला पाहिजे, त्यालाही करायला पाहिजे, त्याच्या करायला पाहिजे. हे दुसरं एक जांभळी झाड आहे त्याला पण आळं केलं आहे आणि त्या झाडाला आता जांभूळकर पाणी घालतात. हे बघा या झाडाला पाणी घातलेलं आहे. बघा या ठिकाणी खूप छान असं आळं केलं आहे, पाणी टाकलं आणि त्याच्यावरती सगळं पालापाचोळा टाळलं, जेणेकरून बाष्पीभवन कमी होईल. आता शिंदे सरकार या ठिकाणी खाली गेले आहेत. ती दगड नाही निघत का. हां, त्यांनी एक दगड घेतलेली आहे मस्तपैकी, ती वरती घेऊन येतं ते आता.
आणि हे जे झाड आहे वडाचं, या ठिकाणी हे वरतून सुकलेलं आहे, पण तसं ते आतमध्ये चांगलं आहे. तर त्याला जगावण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आता. दगडा जागा करतो. हां, दगड जागा करा. थोडं कमी झालं तरी चालणार. हे वडाचं झाड आहे. हे वडा झाड माझ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त मी लावलं होतं. आणि ते वडा झाड मी माझ्या वाढदिवसानिमित्त लावलं होतं. आता बघ कसं झालं. हां, ती माती आता वरची माती बसून देतात. बघा इथं शेणखत वाटतं. शेणखत भेटलंय ते. काय ना, मी आलतो ना गावात होतावर, त्या झाडाचं मी काढले, या झाडाचं राहिलं काढायचं एवढा भाग, नाही तर हे वाचलं असतं. बनवलं होतं ना, त्यामुळे ते वनवर लावायचं गवत काढलं ना आपण हाताने, नाही, आम्ही तेव्हाच गवत काढलं होतं ना. वाचली होती ना. तसं गवत एक वर्ष काढलं होतं आम्ही. तसंच काढलं होतं सगळं गवत. सगळं वाचलं होतं व्यवस्थित. दगड देऊ का अजून एक? वाचराव द्या. आता दगड आता आपण यांना आता आपण आहे ना त्याला आणून नंतर दगड. आता हे लय झालं, मस्त झालं. आता हे झाडू दे काढतो. हां, ते झाडू काढून टाक. की लोड नाही. हां, झाडू काढून टाका म्हणजे, नाही तर ते पोचून त्याच्यावरती ते वाढत नाही. तर जिवंत आहे, खालून जिवंत. त्याला थोडं पाणी भेटलं ना, कारण वरती ते काय आलं आहे, वनवेन जळालं आहे ते झाडवर. तर या ठिकाणी आता त्यांनी आळं केलेलं आहे. ह्या झाडाला जे आधार दिलेले झालेलं लाकूड आहे ते आता काढतोय. रशी काढा. मजबूत बांधलेली ती. हां, तर ते आधारसाठी दिलेलं लाकूड आता काढलेलं आहे. पकडला याने जीव. हां, जीव पहिलं कसं होतं, असं जीव पकडलाय. बरोबर. लागलं तर आपण नंतर असं लावू थोडं जाऊ. आता त्याला तर आता याला मी आता पाणी घालतोय. आता पाणी घालायचं ना. या बघा, या ठिकाणी आता आपण आळं केलेलं आहे. आता इथं आपण पाणी टाकतोय. हे झाडाला पाणी टाकतोय. झाडाला पाणी टाकलंय. आता ह्याच्यावरती आपण एक बादली पाणी टाकलंय. याच्यावरती आपण आता गवत टाकूया. गवत किंवा पालापाचोळा असा टाकूया याच्यावरती. मग आता पाला घेतलेला आहे. हा जो पाला आहे, पाला असा कारव्याची जी झाडं आहे त्या झाडांचा तो पाला आहे. भरपूर असा पडलेला आहे. तो पाला आपण घेतला आहे आणि ज्या ठिकाणी आपण पाणी टाकलं आहे आळे करून, त्या ठिकाणी असा तो पाला ठेवला आहे, जेणेकरून ह्याचं कमीत कमी बाष्पीभवन हवं आहे. आणि बघा, हे मजबूत आहे. फक्त वरतून ते त्याला वणवा लागल्यामुळे ते सुकलं आहे, नाहीतर आतमध्ये त्याचा बुंदा तोड चांगलं आहे. बघा, शिंदे सरकारने आज इथं एक आळं केलेलं आहे झाडाला. हे तुत्ता झाड लावलेलं आहे. इथं पण काही फांद्या अशा हे वरती वाळलेलं आहे. बघा, हे फुटं बनायला आता. या ठिकाणी अजून एक झाडाचं आळं केलं आणि त्याला पाणी टाकलेलं आहे. ओळखादेवी मंदिर, ओळखादेवीच्या मंदिराच्या बरोबर खाली आम्ही असं या ठिकाणी काल म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी या झाडांना असे जवळजवळ 2, 4, 5 झाडांना आळे केले आणि त्यांना पाणी असं घातलेलं आहे. हे इथं ओळखादेवी मंदिर असं डोंगरावरचं जांभूळकर असं याच्या बरोबर खाली आपण आळं केलेलं आहे.
शिंदे सरकार ते दमलेत काम करून आता. बघा जांभूळकर त्यांनी अजून दगड इकडे घेतला आहे ते आळे करायला जरा लावायला. आहे त्या साधन संपत्तीचा उपयोग करून जवळचे झाडपाला घेऊन वाळलेला त्या ठिकाणी टाकलेलं आहे. माऊली बघा सकाळचे 6:45 वाजलेत आणि आम्ही झाडांना आळे करून आता या ठिकाणी थोडा वेळ बसलो आहे. समोरचा सूर्य आणि जो ग्रामीण परिसर आहे कुसगाव बुद्रुकचा आणि 19 दिसणारा जो परिसर आहे तो किती छान सुंदर असा परिसर दिसतोय. तो सूर्यबिंबवरती आलेलं आहे. सूर्यनारायण दर्शन दिलं आहे आम्हाला आणि खूप छान असा परिसर हा या ठिकाणी वाटतोय. सगळीकडे डोंगर असा एकदम शांत परिसर एकदम छान नजारा दिसतो या ठिकाणाहून. मित्रांनो आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जेव्हा सकाळी या ठिकाणी फिरायला अवश्य या. या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न होतं आहे सर्वांचं. बघा त्या ठिकाणी धुक्यासारखं असं सफेद दिसतंय आणि एकूणच हा खूप सुंदर असा नजारा दिसतोय. खूप सुंदर चित्र दिसतंय इथं निसर्गाचं. आपण आता याचा एक फोटो काढू आणि तो फोटो आपण टाकू. आता छान दिसतं, खूप छान दिसतं, जबरदस्त दिसतं इथं. त्या आभाळामध्ये असं त्या रंगाचे छटा आहेत. बोला अजून बोला. आता झाडांना पहिलं पाणी महत्त्वाचं आहे. पाणी भेटलं तर झाडं जगतील म्हणून आपण रोज सकाळी पाणी घालू झाडांना. बरं तुमच्या मताला आम्ही सहमत आहे. तुमचं मत सांगा. त्यांना काल बोलता केलं ते बोलले आज परत ते लाजलेत बोलायला. परत त्यांना थोड्या वेळाने आपण बोलतं करू शक्य असेल तर. मित्र पाहू शकता तुम्ही या ठिकाणी सूर्यनारायण दर्शन दिलेलं आहे. तर सूर्यनारायण थोडं वरती आलेले अजून पूर्ण सूर्यनारायणाचं दर्शन दिसतं इथं आणि नजारा खूप छान दिसतोय. खाली गाव वरती असा डोंगराच्या वरती सूर्य उगवता सूर्य आकाशामध्ये त्या सूर्याच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या छटा आणि असा संपूर्ण खूप छान असा नजारा या ठिकाणी दिसतोय आपल्याला. तर मित्र निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या डोंगरावरती या आणि 10-15 मिनटं बसून निसर्गाचा आनंद घ्या. खूप छान निसर्ग सौंदर्य आहे या ठिकाणी. खूप छान दिसतंय. तर मित्र आमचं आता या ठिकाणचं आजचं काम झालेलं आहे. तर आता आम्ही तिघंजण या ठिकाणून आता निघतोय. तर बघा सकाळचे पाणी ठेवलं होतं पक्ष्यांसाठी तो इथे आहे. दुसरं ग्लास ह्या झाडापाशी ठेवलेलं. तिसरं ग्लास या ठिकाणी ठेवलेलं आहे. चौथा ग्लास या ठिकाणी ठेवलेलं आहे. या ठिकाणी आता पाणी शुद्ध झालं आहे. हां शुद्ध झालं आहे पाणी. त्याचा गाळ सगळा खाली बसला आहे. बघा बघा मंडळी सूर्य आता अजून वरती आलेला आहे. बाटल्या पडल्यात ना 3 बाटली उचलायची कापायची पाणी 2-3 झाडाच्या. त्या बाटल्यांचा उपयोग कसा करायचा. आम्ही आता डोंगर उतरून खाली आलेलो आहे. तुमच्या बाटल्या जमा करून ठेवू. इथं जो टॉप आहे खालचा त्या ठिकाणी आता आलेलो आहे. बघा आपण बघू शकता त्या आजीबाई त्या ठिकाणी बसलेले आहेत. एका ठिकाणी टाकून द्यायचं. ते आपण वरती येऊन सकाळी आपलं निसर्गाचा आनंद घेतात. ते तुम्ही कधी आले वरती फिरायला कधी आल्या.
रोज येते. रोज येतं ना? हा, यांना आहे की माहिती. हा, ते- छान वाटतं ना याच्यामध्ये? हा. बरं बरं, आम्ही पण आता वरती डोंगरावर जातो मंदिरामध्ये द्या. चला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला उपक्रम झालेला आहे डोंगरावरचा. आजचा उपक्रम आपण असं केला आहे की दारूच्या बॉटलचे जे दारूचे ग्लास होते ते आपण प्लास्टिकचे दारूचे ग्लास उचलले इकडनं आणि वरती नेऊन झाडाच्या बुंद्यापाशी ठेवलेत आणि त्याच्यामध्ये आपण पक्ष्यांसाठी पाणी टाकलं आहे. हा एक केला आहे कार्यक्रम आपण. आणि दुसरं म्हणजे जवळजवळ 5 झाडं होती, त्या 5 झाडांना आळ्या केलेल्या आहेत. त्याच्यावर दगड माती व्यवस्थित लावलं आहे, त्यांना पाणी घातलं आहे आणि त्याच्यावरती पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी व्हावं किंवा होऊ नये यासाठी आम्ही त्याच्यावर पालापाचोळा सुकलेला पालापाचोळा टाकलेला आहे. आणि आता आम्ही खाली घरी निघतो आपापल्या घरी, कारण प्रत्येकाला कामावर जायची घाई झालेली आहे, कामावर जायची वेळ झाली प्रत्येकाची. आपण काय बोलणार? हा? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. जय श्रीराम. चलो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. रामकृष्ण हरी माऊली.